एवढ्या मोठ्या व्यक्तीला बाजूला सारून अजयजी शिंदे सगळे खूप मोठे व्यक्तिमत्व, राज्याच्या राजकारणातलं मोठं व्यक्तिमत्व. आणि हे टोकाचा संघर्ष जरी असला तरी कुठं थांबायचं मला कळतं. एवढं मोठं संघर्ष केला आणि ह्या लोकांनी मला साथ दिली, एवढ्या मोठ्या व्यक्तीला बाजूला सारलं. आज माझी जबाबदारी, जे कोणाला जमलं नाही ते सगळं करण्याची जबाबदारी, आणि म्हणून त्या जबाबदारीच्या जाणीवेनं मी या ठिकाणी हे काम केलं. माझ्या राजकारणाची सुरुवातच दुष्काळाविरुद्ध लढण्यात झालेली आहे. 2011 पासून सातत्यानं मी जमते आवाज उठवतो आणि मला वाद घालणं, टीका करणं, वाईट बोलणं फार कमी आवडतं. राजकारणामध्ये मी टीका करतो, ज्यांच्याशी घालायचं त्यांच्याशी जर आवश्यक असेल तर वाद पण घालतो, पण त्यात माझा काही स्वार्थ नसतो. हुक अँड क्रूक मेथडनी मला माझा भाग सुखी समाधानी काढायचा. आमच्यावरती टीका झाली, विरोधकांनी हे पाणी पुरवलं, त्याला मी जबाबदारीने सांगितलं होतं की झे गटापूर ही योजना आहे, ही खटावमानसाठी वरदान आहे, पण खटावमान पेक्षा जास्त 70% या योजनेचा फायदा हा कोरेगाव तालुक्यासाठी. साहेब, या भांडे उपसा योजने जे भूमिपूजन आज झालेलं आहे त्याला भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आले. म्हणजे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबच का आले, काय सांगायला मला? तुम्ही खटावच्या ज्याही भागात मी पाणी आणले त्या डिझाईन्स मी स्वतः लोकांना घेऊन केलेल्या आहेत. आम्ही एखाद्या ऑफिसमध्ये बसून अधिकाऱ्यांना घेऊन कॉम्प्युटरमध्ये जागेवरती मॅप टाकून नाही केलेल्या डिझाईन या योजना. प्रॅक्टिकली चालत जाऊन शेतकऱ्यांबरोबर त्या बांधावरती जाऊन पाईपलाईन कुठून गेली पाहिजे, आपल्याला नवीन डेव्हलपमेंटचा स्त्रोत कुठला आहे, एक्झिस्टिंग कुठला आहे, कुठं पाणी स्टोरेज करता येईल, आपल्याला पाईपलाईन कशी गेली तर जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येईल, त्याचा आपल्याला 15 एकरला 1 टी ही योजना महाराष्ट्रातली पहिली योजना मी डिझाईन केली. रोजगाराची संधी ऑटोमॅटिकली उपलब्ध होतात आणि त्याच्यामुळे आपली ताकद वाढणार आहे. 22.5 लाख टन ऊस उत्पादन आपलं तिथं होणार आहे. डोंगराकडून सगळे ओढे नाले हे 12 वाहते करणार, 15 एकराला 1 टी काढणार, आणि तिसरं आम्ही एक खालून जी उपसा सिंचन योजना होत्या त्या उपसा सिंचन योजनेचा काही अंश उपयोग करणार असं त्रिस्तरीय आम्ही काम करतो. नमस्कार, मी गणेश मोताजी, संपादक सह्याद्री. मी सध्या आहे सातारा सर्किट हाऊस या ठिकाणी. सातारा सर्किट हाऊस या ठिकाणी आमदार मणिदादा शिंदे साहेबांची मी भेट घेण्यासाठी आलो आहे. आज भांडेरी उपसा योजना या योजनेचे भूमिपूजन झालेले आहे आणि या योजनेचे भूमिपूजन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांच्या हस्ते झाले. आणि त्या संदर्भात ही भांडेरी उपसा योजना नेमकी काय आहे आणि नेमका या भांडेरी उपसा योजनेचा या कोरेगाव मतदारसंघातील नेमक्या कोणत्या कामाला फायदा होणार आहे, किती हेक्टरी क्षेत्र ओलिताखाली सिंचनाखाली होणार आहे, या संदर्भात आपण आमदार मणिदादा शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून ही जी योजना उभी आहे त्याबाबत आपण साहेबांकडून सविस्तर माहिती घ्यावी. सर नमस्ते. नमस्कार. सर, मला पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आता भांडेरी उपसा योजनेचं भूमिपूजन झाले आहे, तर नेमकं कोरेगाव मतदारसंघातून 98% सिंचनाखाली ओलिताखाली आणणार आहे असा तुमचा एक दृष्टिकोन आहे, तुमचे विकासाचं व्हिजन आहे. पण नेमकं ह्या योजनेमुळे या कोणत्या गावाला आपल्याला फायदा होणार आहे आणि किती हेक्टर क्षेत्र ओले सिंचनाखाली येणार, काय सांगा? मी मागच्या वेळेला आपणाला मुलाखत दिली होती त्यावेळेला मी सांगितलं होतं लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झे गटापूर ही योजना दुष्काळी भागाला वरदान ठरणारी योजना. या योजनेला पूर्णपणे योजना थांबलेली नव्हती, परंतु पुन्हा मूर्त स्वरूप द्यायचं काम 2014 मध्ये ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि जाखणगावला आले त्याला रूप दिलं. 2019ला मी हे पाणी वर तलावात टाकलं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आमच्यावरती टीका झाली, विरोधकांनी हे पाणी पुरवलं, त्यावेळेला मी जबाबदारीने सांगितलं होतं की झे गटापूर ही योजना आहे, ही खटावमानसाठी वरदान आहे, पण खटावमान पेक्षा जास्त 70% या योजनेचा फायदा
हा कोरेगाव तालुक्यासाठी. कोरेगावमध्ये वस्त्र आणि वाहन या 2 उपसा सिंचन योजना आहेत. या दोन्ही उपसा सिंचन योजना ह्या कॅनॉलवरती आधारित आहेत. आज कॅनॉल मधून हे पाणी उचलल्यामुळं धोमच्या आवर्तनावरतीही परिणाम होत होता आणि धोमच्या कॅनॉलवरती क्षेत्र जे होतं ते बाधित होत होतं आणि याचाच फायदा आमच्या विरोधात घेत होते. हे पाणी कुठेही खाटा मांडला जात नव्हतं, हे कोरेगाव तालुक्यातच जात होतं. कोरेगावचा उत्तर भाग असेल, कोरेगावचा पूर्व भाग असेल, इथंच पाणी जात होतं. पण विरोधकांनी जाणीवपूर्वक खोटं करून हे खटाव मांडला पडणार. पण आता आम्ही काय केलं, हा जो उपसा आहे हा आता पूर्णपणे आपण कॅनॉलवरचा थांबवतो. हे सगळं पाणी कॅनॉलवरनं उपसून अर्धा टीएमसी पेक्षा आपण जास्त नेऊ शकत नव्हतो. आज कोरेगाव हक्काचं 2.34 टीएमसी वांगणाचं पाणी आणि त्याच्याबरोबर मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झाल्यानंतर मी 2 टीएमसी पाणी या कृष्णा खोऱ्याच्या जलवाटपाचा पूर्णपणे फेराळावा घेतला आणि त्या फेराळामध्ये 2 टीएमसी पाणी त्याच्यातून बाजूला काढलं आणि ते कोरेगाव तालुक्यात असं साधारणतः 4.43 टीएमसी पाणी आता आपण जे कटकपूरच्या बॅरेज मधून उचलून हे पाणी 2 टप्प्यात साठवलं. पहिला टप्पा कुठला, नदीमध्ये 5 बॅरेज लावतो. एक बॅरेज अर्धा टीएमसी आहे, म्हणजे पायाला आपण पावसाळ्यामध्ये वाहून जाणारा 2.5 टीएमसी पाणी साठवून ठेवतो, बरोबर. आणि डोक्यावरती 425 कोटीची सुप्रमा आता माझी प्रोसेस मध्ये आहे. ह्या 425 कोटीच्या सुप्रमामध्ये मी 3.25 टीएमसीच साधारणतः स्टोरेज हे बाहेर खोऱ्यात वरच्या बाजूला सगळीकडे करतो. याच्यामुळं जो मी शब्द कोरेगाव तालुक्याच्या किंवा कोरेगाव मतदारसंघाच्या जनतेला दिला होता 98% सिंचनाखाली, तो शब्द पूर्ण करायला आज यशस्वी होतोय. 2200 कोटी रुपये आदरणीय देवेंद्रजींनी दिले. रवींद्र चव्हाण साहेबांनी पण खूप मदत केली. आज रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी उद्घाटनाला ज्या ज्या वेळेला कोरेगावचे प्रश्न आले त्या त्यावेळी त्यांनी मला प्रत्येकाला मदत केली. आज एवढा प्रचंड निधी आज येतोय आणि 3 स्तरावरती कोरेगावची इरिगेशन सिस्टीम मी डिझाईन केलेली आहे. डोंगराकडून सगळे ओढे नाले हे 12 वाहते करणार, 15 एकराला एकटी काढणार आणि तिसरं आम्ही एक खालून जी उपसा सिंचन योजना होत्या त्या उपसा सिंचन योजनेचा काही अंशी उपयोग करणार असं त्रिस्तरीय आम्ही काम करतो. त्यामुळे कोरेगाव तालुक्याला अतिरिक्त जे अर्धा टीएमसी जात होतं त्यातलं साधारणतः 2.25 टीएमसी आणि नवीन 2 असं 4.25 टीएमसी पाणी जास्त मिळणार. भाडे उपसा योजना जी आहे नेमकं या भाडे उपसा योजनेअंतर्गत रामोशीवाडी ते भाडळे आणि भाडळे ते नलवडवाडी अशी थेट नलिका या भूमिपूजन या कार्यक्रमास केलेलं आहे. तर नेमकं ह्या अंतर्गत कोणते गाव आहेत की जेणेकरून या भाडे उपसा योजनेचा या गावांना फायदा होईल? कारण एकंदरीत बघितलं आपण उत्तर कोरेगाव तालुका दुष्काळी पट्टा असं म्हटलं जातं. मग अशा परिस्थितीमध्ये ह्या योजनेचा नेमका कोणत्या गावांना फायदा होणार आणि कशा पद्धतीने होणार आणि नेमकं काय व्यवस्था तिथं बऱ्यापैकी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील का या संदर्भात सगळं काय सांगा तुम्ही? रामोसवाडी पासून जी डोंगराकडची गाड्या आहेत गावात रामोसवाडी, भाटमवाडी, भंडारमाची, गोरजाईवाडी, रुई, अजादपूर, आंबळवाडी, चिमणगावचा पूर्व भाग खाली गेला तर तुम्ही जाम, दोन्हीकिनी, आंबवडे, पलीकडच्या बाजूला आमची बोदेवाडी, भाड्यातली बोदेवाडी, भाडळे, चिलेवाडी, हसेवाडी, होलेवाडी, नागेवाडी, ह्या सगळी जी गाव आहेत आणि पलीकडे हिवरे आणि कवडेवाडी हे सगळी गावं याच्यापासून सिंचनाखाली येणार आहे. अगदी खडकडवाडीपर्यंतचा भाग, नवापूरवाडीपर्यंतचा भाग हा 12माही भाग आहे होणार आणि इतकं प्रचंड पाणी उपलब्ध झाल्यामुळं आज आपण रोजगाराच्या संधी ऑटोमॅटिकली उपलब्ध होत आहेत आणि त्याच्यामुळे आपली ताकद वाढणार आहे. 22.5 लाख टन ऊस उत्पादन आपलं तिथं होणार आहे.
साहेब, पण या योजनांच्या माध्यमातून भांडवल उपसा योजना कोरेगाव दुष्काळमुक्त करण्याचा, कारण उत्तर कोरेगाव तालुक्यावर एक शिक्का होता दुष्काळाचा, तर दुष्काळमुक्त होईल का, काय सांगायला बाबा? आता बघा, हा भाग झाला कुठला, रामोसवाडी ते भागळे. आता जो उत्तर भाग आहे त्याला काय केलं मी, भागळे तलावातून पाणी कुठं उचलून टाकलं, नरवडेवाडी. नरवडेवाडी उत्तरचं सगळ्यात उंच ठिकाण आहे. याच्यातून पाणी बिचुकल्याच्या तलावात चाललंय आणि दुसरं तळ्याच्या तलावात चाललंय. तळ्याच्या तलावामधून देऊळ, पिंपोडे आणि हे सगळा भाग अगदी पळशीपर्यंत, खाली कोलवलीपर्यंत हा सगळा भाग बारमाही भागात, ते पलीकडचा मोड ही बारमाही भागात होणार. कारण वासना नदी ही 12 महिने वाहत राहणार आहे आणि याचा फायदा त्या सगळ्या भागात. पण साहेब, एकंदरीत 2200 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे, तर साधारणतः या योजनेचं काम किती कालावधीत पूर्ण होणार आणि केव्हा होणार, म्हणजे कसे टप्पे असतील त्याचे? आता जे गटापूर योजनेचा L1 L2 कालावधी 32 महिन्याचा होता, तो मी 13 महिन्यामध्ये पूर्ण केला. आज 11 महिन्याचं स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितले मी निधी कमी पडून घेणार नाही. ते सुद्धा मुख्यमंत्र्यांशी बोलून मला निधी उपलब्ध करून देतात. तर निधी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती येणार, तेव्हा काळजी करायचं कारण नाही. लोक सगळे आमचे खूप प्रामाणिक आणि सहकार्य करणारे आहेत, तेव्हा निश्चित हेही काम आपण 11 ते 13 महिन्यात पूर्ण करणार. साहेब, पण एकंदरीत आता तुम्ही कोरेगाव विधानसभा मतदारसंघ 98% सिंचनाखाली आणण्याचा तुमचा मानस आहे, तर आज भांडवल उपसा योजनेचं भूमिपूजन झालं रवींद्र चव्हाण साहेबांच्या हस्ते, तर एकंदरीत कसं वाटतं तुम्हाला, म्हणजे काय तुमच्या भावना आहेत याबाबत? कारण कोरेगाव तालुका दुष्काळमुक्त मतदारसंघ करण्याची तुमची एक जी भावना आहे, एक तुमचा एक मानस आहे, तर ह्याबाबत काय नेमकं सांगाल आपण, काय भावना आहेत आपल्या? माझ्या राजकारणाची सुरुवातच दुष्काळाविरुद्ध लढण्यात झालेली आहे. 2018 पासून सातत्यानं मी याच्यावरती आवाज उठवतो आणि मला वाद घालणं, टीका करणं, वाईट बोलणं फार कमी आवडतं. राजकारणामध्ये मी टीका करतो, ज्यांच्याशी घालायचं त्यांच्याशी जर आवश्यक असेल तर वाद पण घालतो, पण त्यात माझा काही स्वार्थ नसतो. हुक अँड क्रूक मेथडनी मला माझा भाग सुखी समाधानी करायचा. ज्या जनतेनं मला एवढ्या मोठ्या व्यक्तीला बाजूला स्वारून, अजय शिंदे साहेब हे खूप मोठे व्यक्तिमत्व, राज्याच्या राजकारणातलं मोठं व्यक्तिमत्व आणि हे टोकाचा संघर्ष जरी असला तरी कुठं थांबायचं मला कळतं. एवढं मोठं संघर्ष केला आणि ह्या लोकांनी मला साथ दिली, एवढ्या मोठ्या व्यक्तीला बाजूला सारलं. आज माझी जबाबदारी, जे कोणाला जमलं नाही ते सगळं करण्याची जबाबदारी आहे आणि म्हणून त्या जबाबदारीच्या जाणीवेनं मी या ठिकाणी हे काम केलं. म्हणजे एकंदरीत साहेब, आता हा मतदारसंघ कोरेगाव विधानसभा मतदारसंघ या योजनेच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम होईल का? 100% जबाबदारीने सांगतो. तुम्ही खटावच्या ज्याही भागात मी पाणी आणले, या डिझाईन्स मी स्वतः लोकांना घेऊन केलेल्या आहेत. आम्ही एखाद्या ऑफिसमध्ये बसून अधिकाऱ्यांना घेऊन कॉम्प्युटरमध्ये जागेवरती मॅप टाकून नाही केलेल्या डिझाईन या योजना. प्रॅक्टिकली चालत जाऊन शेतकऱ्यांबरोबर त्या बांधावरती जाऊन पाईपलाईन कुठून गेली पाहिजे, आपल्याला नवीन डेव्हलपमेंटचा स्त्रोत कुठला आहे, एक्झिस्टिंग कुठला आहे, कुठं पाणी स्टोरेज करता येईल, आपल्याला पाईपलाईन कशी गेली तर जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येईल, त्याचा आपल्याला 15 एकरला 1 टी ही योजना महाराष्ट्रातली पहिली योजना मी डिझाईन केली. कृष्णा कोळीचा उपाध्यक्ष होतो, मला मुख्यमंत्री त्यावेळेचे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला उपाध्यक्षपद दिलं होतं. त्यामुळं मी प्रचंड काम कोरेगाव मतदारसंघामध्ये डिझायनिंगचं केलं आणि आता तर त्या साहेबांनी मला निधी फडणवीस साहेबांनी उपलब्ध करून दिला. त्यामुळे 100% मी सांगतो हे उद्देश पूर्णच होणार. अगदी साहेब, या भांडवल उपसा योजने जे भूमिपूजन झालेलं आहे त्याला भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आले, म्हणजे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबच काय आले, काय सांगायला बाबत? बेसिकली रवींद्र चव्हाण साहेबांचा रोल कोरेगाव मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी मोठा. ते ज्यावेळेला बांधकाम मंत्री होते त्यावेळेला त्यांनी प्रचंड काम कोरेगाव मतदारसंघामध्ये दिलं. आज आपण पाहतो सगळी गावं
अंडरग्राऊंड गटर आणि कॉन्क्रीटमध्ये जे आहेत ती सगळे जे आर आणि मॅक्झिमम कॉन्क्रिटीकरणाचे जे आर हे 90% हे रवींद्र चव्हाण साहेबांनी त्या काळात दिले. त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला होता आणि माझ्याबरोबर इतरही आमदारांना म्हणजे सगळ्याच आमदारांना त्यांनी प्रचंड निधी दिला. पण माझ्यावरती पण त्यांनी विशेष प्रेम करून हे त्यांच्या काळामध्ये पैसे दिले आणि ते पैसे मी सार्थकी लावले. मग आज त्यांनी जे आपलं कर्तव्य असतं किंवा त्यांनी पैसे कसे दिले आणि रस्ते किती सुंदर झालेत. त्यांनी 2-3 गावामध्ये उतरून मी स्वतः त्यांना रस्ते दाखवले, खुश झाले. ते म्हणाले, अरे महेश, हे रस्ते असे कुठंच बघायला मिळत नाहीत, हे सुंदर रस्ते तू केलेले असायचे. कौतुकाची ताप मारली. जरी ते त्या खात्याचे मंत्री नसले तरी सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये जी दिलेली ताकद होती ती फार मोठी होती. मी त्यांना विनंती केली. खरं तर मंत्री येणार होते, जलसंपदा मंत्री, पण आज मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्यामुळे ते सोलापूरला अडकले. अन्यथा रवींद्र चव्हाण साहेबांना फक्त यासाठीच निमंत्रित केलं की साहेब, आज आपण जे कोरेगाव तालुक्याला दिलं, प्रेम दिलं, तर त्याची उत्तरही होणं आपल्याला गरजेचं होतं आणि मग त्याच्यातून आज हा कार्यक्रम झाला. एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या तालुक्याला फार प्रचंड ताकद दिली. म्हणजे कोरेगाव तालुका कोरेगाव विधानसभा मतदार सुजलाम सुफलाम करण्याची आपली भावना आहे. आताच कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेशदादा शिंदे साहेबांनी आज ज्या भाडे उपसा योजनेचं रवींद्र चव्हाण साहेबांच्या हस्ते जे भूमिपूजन झालेले आहे, ते नेमकं ह्या योजनेच्या माध्यमातून या कोरेगाव तालुक्यामध्ये कशा पद्धतीने सिंचनाची व्यवस्था होणार आहे आणि कशा पद्धतीनं गावांचा डेव्हलपमेंट विकास होणार आहे यावर सविस्तर अशी भूमिका मांडली. साहेबांना आम्हाला वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद.